सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। प्रभु रामचंद्र भगवान, बजरंग बली, श्री संत गोस्वामी तुलसीदास महाराज, शांति ब्रह्म भगवान बाबा, परम पूज्य भीम सिंह महाराज, परम पूज्य भक्तराज, सब संतन की सीता समारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशान् ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमलप्रध्वंसनं चाव्ययम् श्रीमच्छम्मुखेन सुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम्। पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभं। श्रीमद्रामचरितमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये ते संसारपतङ्गघोरकिरणैर्दह्यन्ति नो मानवाः। भक्तिभक्त गुरु चतुरनाम वपुए इनके पगवंदन किए नासे विज्ञानी। आनंदकंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा 2 दिवसापासून आपण बघत आहोत। सुरुवातीला गोस्वामी तुलसीदासजी सरस्वतीला गणरायाला वंदन करतायत, भगवान महादेवाला वंदन करतायत, सद्गुरुनाथांना वंदन करतायत
अनेक साधू संतांच्या मागोवा घेत त्यांच्या विचारानं आम्ही हे सगळं लिहित आहोत म्हणून अमुक साधू संतांनाही नमस्कार केलेला आहे. भगवत कृपेचं काय त्या ठिकाणी आपल्याला फल प्राप्त होतं हेही काल सांगितलं की मुकं करोति वाचालम पंगुं लंघयते गिरिम, हे सगळं त्या काल झालेलं आहे. आणि सद्गुरुनाथांना वंदन करतायत. काल आपण जो भाग बघितला ते सोरठ होते, सोरठ म्हणतात त्याला. आता चोपाईला सुरुवात होणार. बंदउ गुरुपद पदुम परागा, पदुम परागा, सुरुचि सुवास सरस अनुरागा, सुरुचि सुवास सरस अनुरागा, बंदउ गुरुपद पदुम परागा. या रामचरितमानस ग्रंथातील ही पहिली चोपाई आहे. बंदउ गुरुपद पदम परागा, सुरुचि सुबास सरस अनुरागा. मी सद्गुरुनाथांच्या चरणकमलाची चरणरजाचं वंदन करतोय. संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. बंदउ गुरुपद पदुम परागा. सद्गुरुनाथांच्या चरणाची जी धूळ आहे त्याला मी वंदन करतो. त्याची शक्ती सांगतायत. सुरुचि सुबास सरस अनुरागा, ती अत्यंत स्वादिष्ट आहे ती चरणरज. स्वादिष्ट, जसं एखादा आपण स्वादिष्ट पदार्थ खातो तसं सद्गुरूच्या चरणाची रज जर आपल्या मस्तकाला लागली तर तेवढा आनंद झाला पाहिजे, तितका आनंद झाला पाहिजे. जे आपल्याला आवडता पदार्थ जो आपण खात असताना आनंद होतो तितका आनंद झाला पाहिजे. सुरुची, सुबास, सुगंध, ती चरणरज अत्यंत सुगंधित आहे. ज्याप्रमाणे परमात्मा आपल्याला दर्शन देणार असं जर कळलं तर अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू, एक प्रकारचा सुगंध निर्माण होत असतो. त्याप्रमाणे सद्गुरुनाथांच्या जवळ गेल्यानंतर एक प्रकारचा सुगंधित वातावरण निर्माण झालं पाहिजे. म्हणजे प्रसन्न वाटलं पाहिजे की आपण ज्या वातावरणामध्ये आलेलो आहे ते अत्यंत प्रसन्न वातावरण आहे, सुगंधित वातावरण आहे. सरस अनुरागा, म्हणजे अनुराग म्हणजे प्रेमरसानं ओथंबलेले ते चरणरज आहे. आणि प्रेमच हे परमार्थामध्ये महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला भगवत प्रेम प्राप्त व्हावं एवढ्यासाठी हे सगळं करावं लागतं आणि ते दुसरीकडे नाही. बिनु सत्संगन हरिकथा, तेहि बिनु मोहन भाग, मोह गये बिनु राम पद, होहि न दृढ अनुराग. बिनु सत्संगन हरिकथा, संतांचा संग केल्याशिवाय कथा आपल्याला श्रवण करायला मिळत नाही. आणि कथा श्रवण केली नाही तर आपला मोह कसा जाईल. तिथे काहीतरी आपण श्रवण करणार, त्याच वेळेला आपल्याला संसार काय आहे, परमार्थ काय आहे या मोहामध्ये फसल्यानंतर आपल्याला न जाणू किती जन्म घ्यावे लागतील हे सगळं इथेच कळत असतं, हे दुसरीकडे कळत नाही. तेही बिनु मोहन भाग, मोह गये बिनु राम पद. मोह गेल्याशिवाय भगवत चरणारविंदी प्रेम जडत नाही. कारण आपला जर संसारामध्ये प्रेम आहे तर ते एका म्यानात काही दोन तलवारी बसत नसतात का, बसतात. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात,
होय अपघात शरीराचा. हे न ते दोन्ही जमत नसतं. प्रापंचिक मोह गेल्याशिवाय भगवत चरणारविंदी प्रीती जडत नाही. बिभीषणानं संपूर्ण प्रापंचिक मोह सोडला. जननी जनक बंधुसुतदारा तनुधनु भुवन सुरद परिवारा सबके ममता ताग बटोरी मम पद मनई बांध बरी डोरी. बिभीषणानं सर्व मोह सोडून दिला. रावणानं लाथ मारली आणि बिभीषण निघून गेले. पण जाता जाता कमीत कमी पत्नीला तरी निरोप दिला असेल. असा काही रामायणात उल्लेख नाही की आता मी तिकडे चाललेलो आहे, काय घराचं पाहायचं तू बघून घे. जेवढा काही पसारा, बिभीषण काही सामान्य थोडंच होते. एवढ्या मोठ्या रावणासारख्या राजाचे जे भाऊ होते ना, तेही फार वैभवशाली होते. पण कधी कोणालाही काहीच सांगितलं नाही, सगळं सोडून दिलं. त्याला काय म्हणतात, ताबडतोब. जी ज्ञानेश्वरीमध्ये वही ना, तरी झडझडोनी वहिला आणि ये भक्तीचे वाटे लाग ज्या पावसी अव्यंग निजधाम माझी. अशी ही बिभीषणाची कथा आहे. म्हणून मोह गये बिनु रामपद. मग इकडे ते प्रेम जडत असतं. इकडे आल्यानंतर भगवंताने किती सन्मान केला, कारण हे सोडलं म्हणून सन्मान झाला. परमात्मा आल्याबरोबर म्हणतात, आओ लंकेश, आओ लंकेश, जाते राम तिलक ते सारा. अशा प्रकारचं ती फार गोड अशी कथा आहे. तर हे सगळं भगवत प्रेम हे फार महत्त्वाचं असतं. आणि संत चरणाची, सद्गुरू चरणाची रज, त्यामध्ये हे सगळं आहे. त्याच्यात सुगंध आहे, स्वाद आहे आणि भगवत प्रेम आहे. आम्ही मूरिमय चूर्ण चारू समन सकल भवरुज परिवारू. आणि ती जी चरणरज आहे ती संजीवनी बूटी आहे, अत्यंत जालिम औषधी आहे ती संत चरणरज. आणि कशावरचं, तर समन सकल भवरुज परिवारू. संपूर्ण भवरोगाचा नाश करणारी ती जडीबुटी आहे, ती औषधी आहे. जसं हेची भवरोगाचे औषध, जन्मजरा तुटे व्याध अनिक काही नव्हे बाद करील वद षडवर्गा. हे जसं सांगितलं ते औषधी सांगितली ध्रुपदामध्ये की सावळे रूप लावे ल्यावे डोळा, सहाच वाठरांचा मेळा, पदर लागो निधी खळा, नाम मंत्रमाळा विष्णू शस्त्र. हे औषध सांगितलेले आहे. ते कशावर चालतं, तर भवरोगावर चालतं. तसं सद्गुरू चरणाची जी रज आहे ती या भवरोगाचा नाश करणारी आहे. सुकृती संभूतन बिमल विभूती मंजुल मंगल मोद प्रसूती. सुकृती तन म्हणजे पुण्यरूप भवानी शंकर, पुण्यरूप महादेव. इथे संभू जो शब्द आलेला आहे की जे पुण्यात्मा असतात त्यांच्यासाठी ती उपमा दिलेली. जे पुण्यरूप महादेव आहेत या जगामध्ये, की अखंड पुण्य कार्य करत असतात. सुकृती संभूतन बिमल विभूती. आणि अशा या पुण्यरूप महात्म्याच्या अंगावर शोभणारी ती विभूती आहे. कोणती? सद्गुरू चरणाची रज. ही सद्गुरू चरणाची रज त्यांच्या अंगावर शोभणारी विभूती आहे. ज्याप्रमाणे भगवान महादेव विभूती लावतात, त्याने भस्मउटी रुंडमाळा हे जसं आहे त्याप्रमाणे ती विभूती आहे. मंजुल मंगल मोद प्रसूती. ती अत्यंत सुंदर आहे, कल्याणकारी आहे, आनंदाची जननी आहे, आनंद प्रदान करणारी आहे, अशी ती आहे. किये तिलक गुणगण बस करणी. आणि ती संत चरण रज, ती सद्गुरुनाथांच्या चरणाची रज, ती जर त्या ठिकाणी आपल्या मस्तकावरला या ठिकाणी समन सका मंजुल मंगल मोद प्रसूती. अत्यंत मंगलकारक, अत्यंत आनंदारा जन्म दे. प्रसूती म्हणजे जन्म देणारी आहे. जनमन मंजू मुकुल मर हरणी. किये तिलक गुणगण बस करणी. आणि भक्तांचं जे काही मनरूपी आरसा आहे त्या आरसाचं मालिन्य काढणारी ती आहे. आपण हनुमान चालीसाला काय म्हणतो? श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी
बरणो रघुबर बिमल जसू जोदायक फलचा। त्याचा अर्थ काय आहे की श्री गुरु चरण सरोज रज, म्हणजे ती श्री गुरु चरणाची जी रज आहे, निजमन आपलं मन रूपी आरसा मलिन झालेला आहे अनेक दोषानं। आता कलीचे अनेक दोष आहेत, तर आपला हा जो मनरूपी आरसा आहे हा मलिन झालेला आहे, याच्यावर काहीतरी आता काहीतरी लावावं लागतं। जसं आरसा काच मलिन झाली म्हणजे रांगोळीने पुसायच्या, अगोदर रांगोळ्या राहायच्या कंदिलाच्या कासा पुसायला, आणि काच जर स्वच्छ करायची असेल, आता ते एक निघालेलं आहे, काय नाव त्याचं, कोलीन, कोलीन, आता कोलीन धरा सध्या, हो, संत चरण सद्गुरू चरणाची रज म्हणजे कोलीन असं धरा तुम्ही, त्याच्यावरती धूळ काढणार। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, आपलं मनरूपी आरसा स्वच्छ करायचा। जनमन मंजू मुकुर मलहरी, सगळ्यांचं त्या ठिकाणी मनरूपी आरसा स्वच्छ करणारी। किये तिलक गुणगण बस करणी, आणि ती संत चरणाची रज, सद्गुरू चरणाची रज जर आपल्या मस्तकाला लावली तर सर्व ज्याला दैवी संपत्ती म्हणतात ती आपल्याला प्राप्त होते। 26 गुण प्राप्त होतात। मग सद्गुरुनाथावर जर नितांत श्रद्धा असेल, एवढं जर प्रेम असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात। 26 गुण एकदम प्राप्त होतात, जे 16व्या अध्यायामध्ये जे आहे ना, इतक्या त्या 3 श्लोकामध्ये 26 दैवी गुण आहेत, आणि ते तुम्ही मागे ज्ञानेश्वरी आपल्याला सांगत असताना ऐकलेले आहे। त्याचा आपण बराच काही विस्तार केलेला आहे माऊलीच्या भाषेमध्ये। ते सगळे प्राप्त। किये तिलक गुणगण बस करणी, किये तिलक म्हणजे ती रज, सद्गुरू चरणाची रज मस्तकाला लावली ते गुण प्राप्त होतात। जसं एखाद्या वायरला बोट लावलं की तिथे शॉक लागणार, तर ती शक्ती आहे ना, जी शक्ती आहे। लोखंडाला परिस लावला की त्याचं काय होणार, सोनं होणार, म्हणजे ते वस्तू सामर्थ्य म्हणतात। त्याप्रमाणे सद्गुरू चरणाच्या रजेमध्ये ते सामर्थ्य आहे। श्री गुरुपद नख गणी मणिगण ज्योती, सुमिरत दिव्य दृष्टी ही होती। आणि सद्गुरू चरणाचे चरण जे आहेत त्यांचे जे नख आहेत, त्या नखाचा प्रकाश, श्री गुरु पद नख मणिगण ज्योती, त्याला मण्याची उपमा दिलेली आहे। म्हणजे त्या नखातला जो प्रकाश आहे, तो प्रकाश जर आपल्यावर पडला तर सुमिरत दिव्य दृष्टी ही होते, त्या प्रकाशानं आपल्याला सुद्धा दिव्य दृष्टी प्राप्त होते। म्हणजे तिथे जर आपण नतमस्तक असलो, तर तिथे नतमस्तक जर असलो तर दिव्य दृष्टी प्राप्त होते। दलन मोहतम सोस प्रकाशू, बडे भागुर आवई जासू, आणि त्या प्रकाशानं काय होतं, अंधार नष्ट होतो। कोणता अंधार आहे, मोहरूपी अंधार, मोहरूपी अंधार, हा मोहरूपी अंधार निघून जातो। परंतु बडे भागुर आवई जासू, जो कोणी भाग्यवान असेल त्याला हे प्राप्त होत असतं, भाग्याशिवाय ह्या गोष्टी प्राप्त होत नाही। हो, बडे भाग पायी बसत संगा, बिनहि प्रयास होई भवभंगा। बडे भाग, हा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय। खूप पुण्याई लागतं, खूप भाग्य लागतं, त्यावेळेला हे सगळं घडत असतं। नाहीतर मनुष्य गुरु करत नाही असं नाही, पण एवढी कुठं ती श्रद्धा असते, आहे करावं लागतं म्हणून केलं। बरेच लोक म्हणले गुरु केल्याशिवाय मरू नाही म्हणून केलं। असे गतानुगतिक अनेक गोष्टी आहेत, लोक करत असतात, पण इतकं प्रेम, इतकी श्रद्धा त्यांच्या चरणारविंदी जर असली तर ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात। उघरई बिमल बिलोचन ही के, मिटई दोष दुःख भवरजनी के। आपले जे ज्ञानरूपी डोळे आहेत, ज्ञानदृष्टी उघडून जाते।
ज्ञानदृष्टी जी आपली हरपलेली, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, ती ज्ञानदृष्टी उघडून जाते त्यांच्या कृपाप्रसादाने. उघरई बिमल बिलोचन ही के मिटई दोष दुःख भवरजनी के. या ठिकाणी संपूर्ण हे जन्ममरणाचं दुःख, ही मोहरूपी रात्री ही सगळी संपून जाते. हे काही जीवनामध्ये राहत नाही. आणि मग होतं काय, सुजही रामचरितमणी मानिक गुपुत प्रकट जह जो जही खानिक. मग या रामचरित्रामध्ये असलेल्या ज्या काही गुप्त गोष्टी आहेत, ज्या की आपल्या कल्याणकारक आहेत, रहस्यमय गोष्टी, ह्या सगळ्यात दिसायला लागतात त्या प्रकाशाने. जसं एखाद्याला प्रकाश असले, मोठी भारीतली बॅटरी असली, भारीतला कोणता तो ह्या सार ते तसं होऊन जातं. आणि त्याच्याने मग याच्यातले सगळे गुप्त रहस्य वगैरे कळू लागतात की या रामकथेमध्ये वगैरे. असं पारायण तर आपण करतोच, पण त्याच्यात काय काय आहे, कोणत्याच्या ठिकाणी कोणतं ज्ञान आहे, भक्तियोगाचं वर्णन कसं आहे, ज्ञानयोगाचं वर्णन कसं आहे, कर्मयोगाचं वर्णन कसं आहे, हे सगळं त्याच्यातलं आपल्याला दिसायला लागतं. कोणामुळं? सद्गुरू कृपेमुळे. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सद्गुरू करायला पाहिजे, जाणून करायला पाहिजे, त्यांचा अधिकार जाणून करायला पाहिजे आणि त्यांची आपल्याकडून सेवा पण घडली पाहिजे. त्यांच्यावर नितांत श्रद्धा असली पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि मग ग्रंथातले जे काही गुप्त रहस्य आहे ते सगळं कळायला लागतं. नाहीतर ग्रंथ वाचून आपण पारायण वगैरे करत असतो, पण अर्थदृष्टी नसली तर तेवढं आपल्याला फळ प्राप्त होत नाही. या ग्रंथामध्ये अर्थदृष्टी प्राप्त होण्याकरता सद्गुरूची कृपा असावी लागते. गुरुबिन कोण बतावे बाट. सद्गुरूशिवाय कोण आपल्याला रस्ता आहे. कारण प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे सद्गुरू राया. आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. प्रवृत्ती मार्ग म्हणजे संसाराचा मार्ग, याच्यात सुद्धा गुरु लागतात. कोणाला व्यापार करायचा असला तरी अनुभवी माणसाला विचारावा लागतो. कुठे आपल्याला नोकरी करायची असली तरी कुठे अर्ज करू बाबा, कोणती नोकरी करायला करणं योग्य आहे, असं माझं शिक्षण झालेलं आहे, एखाद्या अनुभवी माणसाला विचारावं लागतं. शेती करायची असली तरी ज्याचे शेती करता करता अनेक काळ निघून गेलेला आहे, त्या शेतकऱ्याला विचारावं लागतं बाबा आता असा प्रसंग आहे, या प्रसंगाला कोणतं बी योग्य आहे, त्याची मशागत कशी करायला पाहिजे, कोणतं खतपाणी वगैरे द्यायला पाहिजे, हे सगळं विचारायला पाहिजे. खुरपण्या आहे, त्याच्यात खूप बारीक सारीक गोष्टी असतात. खुरपण्यासुद्धा मधून करावं लागतात की नाही, म्हणजे त्याच्याने पीक वाढत असतं. नाही तर ते गवत त्याला खाऊन टाकतं. हे गवत अगोदर काँग्रेस यायचं मध्येच, आता काँग्रेस जवळजवळ नाहीच. ते सगळं आपल्याला पिकाला हानिकारक राहायचं तर ते निघून जातं. अनुभवी माणसाला विचारायला पाहिजे. प्रवृत्ती मार्गामध्ये सुद्धा जे अनुभवी लोक आहेत त्यांना विचारायला पाहिजे. जसं आता लग्न झालं, सुनबाई आल्या, तर तिथे घरामध्ये सासू काय आहे, अनुभवी आहे. तिने बरेच हिवाळे पावसाळे वगैरे बघितलेले असतात, तर अनेक गोष्टी तिला विचारून करायच्या. स्वयंपाक करायचा असलं तर दाखव हे कसं करायचं काय नाही. एकतर आदर पण केला जातो, लय मोठी आली बुवा लागून मला सगळं येतं असं नाही पाहिजे. विचाराचं आदर पण होतो आणि अनुभवानं आणखी आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळत असतात. त्याचप्रमाणे हे सद्गुरूंच्या चरणारविंदी आपण जर निश्चिम प्रेम ठेवलं तर सद्गुरू कृपेनं ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊन जातात आणि दिव्यदृष्टी प्राप्त होते. या ठिकाणी असं वर्णन आहे. जथा सुवंजन अंजिदृग साधक सिद्ध सुजान कौतुक देखत शैलबन भूतल भूरि निधान. जथा सुवंजन अंजिदृग, साधक सिद्ध सुजान. सुअंजन म्हणजे डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. जसं हे अंजन घातल्यासारखे सद्गुरूंचे चरणरज आहेत. आणि त्या अंजनानं काय होतं, दृग म्हणजे त्या ठिकाणी खरी दृष्टी प्राप्त होते. साधक सिद्ध सुजान, या ठिकाणी हे सगळे मग
पर्वत वन पृथ्वीच्या अंतर्गत असलेली जसा ठेवा आहे, ते जसं अंजन घातल्यानंतर अंतर्गत ठेवा माणसाला दिसायला लागतो डोळ्याला अंजन घातल्यानंतर. आता ते अंजन वगैरे सध्या मिळतं का नाही मला माहिती नाही, पण अगोदर खेडोपाडी लोक प्रयोग करायचे. ते डोळ्यात अंजन घातलं की त्याला गुप्त धन दिसायचं, भूमिगत असलेलं धन दिसायचं. आणि काही लोक म्हणतात तो पायाळू असला पाहिजे, पायाला दिसतं, पायाकडून ज्याचा जन्म झालेला आहे, नाही तर ज्याच्या पायाकडून आलेली आहे तो तरी पाहिजे. अशा प्रकारे हे जे अंजन डोळ्यात घातलं म्हणजे त्याला ते भूमिगत असलेलं जे धन आहे ते दिसतं. त्याप्रमाणे सद्गुरू चरणरज रूपी अंजन डोळ्यात घातलं तरी सगळे गुप्त रहस्य वगैरे ग्रंथातले कळून जातात. अशा प्रकारची ती विशेष शक्ती प्राप्त होते. आता तुम्ही बघा, शांतीब्रह्मनाथ महाराजाकडे जो गावगा होता तो भोळा मुलगा होता. फक्त त्याला एक खाण्याचा नाद होता, त्याला पुरणपोळी जास्त आवडायची आणि ती नाथ महाराजाकडे रोज व्हायची आणि तो तेवढ्याकरताच राहिला होता. त्याला ते आवडायचं, म्हणजे आपल्याला चांगलं खायला पाहिजे बस, काही नाही. आणि कोणालाही हो चांगलं खायला पाहिजेच की नाही, हो कोणाचं असो, त्याचंच बिचाराचं गावगाचं कम नाव खरं करायचं. सगळ्याला चांगल्या गोष्टी आवडतात ना. मी तर नेहमी म्हणत असतो की बायको जर करायची असली तरी माणसाने तिला स्वयंपाक चांगला करता येतो ना अशी करायला पाहिजे. कारण लग्न झाल्यानंतर प्रेम कमी होतं आणि भूक कमी नाही होत ना. हो, भूक कुठं कमी होते. म्हणून चांगला स्वयंपाक करणारी आहे का हे पाहायला पाहिजे. राहू द्या ध्यानात. इकडचे हे ज्यांचे लग्न नाही झाले ते पोरायला सांगू राहिले. तर आपला जो विषय मूळ विषय असा आहे की ज्याप्रमाणे हे भूमिगत असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी जशा दिसतात त्याचप्रमाणे हे अंतर्पृथ्वीच्या आत काय आहे, पर्वतात काय आहे, हे जसं दृष्टी त्याला प्राप्त होते अशा पद्धतीनं हे सद्गुरू चरणारविंदी असलेले हे चरणरज हे अंजनासारखे दिव्य दृष्टी प्राप्त होते. गुरुपद रज मृदु मंजुल अंजन नयन अमिय दृग दोष विभंजन. अत्यंत मृदू अंजन आहे, ते सुखकारक अंजन आहे आणि त्याच्यामुळे दृग म्हणजे दृष्टीचे दोष विभंजन, दृष्टी दोष सगळे निघून जातात. कलीच्या प्रभावानं जे काही आपल्या दृष्टीमध्ये अनेक दोष आहेत ते सगळे निघून जातात. तेही करी बिमल बिबेक बिलोचन बरन रामचरित भवमोचन. आणि गोस्वामी तुलसीदासजी सांगतात त्याच सद्गुरू चरणाच्या रजानं, तेच रज मी मृदू रज माझ्या डोळ्यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे सद्गुरुनाथावर नितांत श्रद्धा ठेवली आणि त्या चरणरजानं मला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे आणि त्यांच्या कृपाप्रसादानं बरनऊ रामचरित भवमोचन. मी हे रामचरित तुम्हाला सांगणार आहे. भवमोचन म्हणजे भवसमुद्रातून तुम्हाला काढणारं, भव नदीतून तुमचा उद्धार करणारं हे रामायण आहे, हे तुम्हाला सांगणार आहे. असे इथपर्यंत सद्गुरुनाथांना वंदन केलं. आता बंदौ प्रथम महेशुर चरणा मोहजनित संशय सबहरणा. बंदौ प्रथम महेशुर चरणा. महेशुर म्हणजे या ठिकाणी पृथ्वीवरचे देव ब्राह्मण. बंदौ प्रथम महेशुर चरणा मोहजनित संशय सबहरणा. ब्राह्मणाला वंदन केलेलं आहे. ते मला वाटतं समर्थ रामदास स्वामींचं पण आहे ते. नाही तेच का उपासनेला भूदेव संताची सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोल जय जय रघुवी. भूदेव भूमीवरचे देव, वर्णामाजी छत्रच्या अमर स्वर्गदयाचे अग्रहार मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण. जे 9व्या अध्यायामध्ये किं पुनर्ब्राह्मणा पुण्या या श्लोकावर आलेली ही पहिली ओवी आहे. म्हणून मी ब्राह्मणाला वंदन करतो. प्रथम बंदौ प्रथम महेशुर चरणा
मोहजनित संशय सब हरणा, मोहानं निर्माण झालेले जे संशय, त्या संशयाचं हरण करणारे हे ब्राह्मणांचे चरण आहेत, त्यांना माझा नमस्कार. सुजन समाज सकल गुण खानी, करौ प्रणाम सप्रेम सुबानी. आणि या भूतलावर असलेले जेवढे सज्जन आहेत, जेवढे संत आहेत, सुजन समाज सकल गुण खानी, हे सज्जन कशा असतात तर सर्व गुण संपन्न, सर्व सद्गुणांची खाण असते. ते सकल गुण खानी, करौ प्रणाम सप्रेम सुबानी. त्यांना अत्यंत प्रेमयुक्त अंतःकरणानं, अत्यंत श्रद्धेनं मी त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतोय. तर हे साधू कसे असतात, संत कसे असतात, त्यांच्याबद्दल इथे चोपाई आलेली. साधुचरित शुभचरित कपासू, निरस बिसद गुणमय फल जासू. साधूचं चरित्र कसं असतं तर कापसासारखं. कपासू म्हणजे कापूस. साधुचरित शुभचरित कपासू, निरस बिसद गुणमय फल जासू. आता हा कापसाचा दृष्टांत दिलेला आहे. कापसाचं जवळजवळ शेतकरी लोकांना सगळ्याला माहिती आहे. कापूस निर्माण करणारे शेतकरी आहेत. इथं सगळे तुम्ही आम्ही आलेलो आहेत, शेतीबाडी करूनच आलेलो आहोत. म्हणजे कापूस कसा आपल्याला निर्माण करावा हे सगळं माहिती आहे. अगोदर ते कापूस ज्यावेळेला उगवतो त्यावेळेला त्याला याला हे लागतात कैऱ्या, त्याला आमच्याकडे दोड्या म्हणतात. दोड्या, कापसाची दोडी. कोणी तुम्ही कैऱ्या म्हणतात त्याला. कैऱ्या कसं काय म्हणता? आंब्याच्या कैऱ्या. आता कोणी काही म्हणायला लागलं तर त्याला काय विलाज आहे का? पण कैऱ्या म्हणलं तर आपल्याला आंबेच दिसतात की नाही. हो, असं दोन्ही नाव, ह्या कैऱ्या आणि त्या कैऱ्या. आता मग कैऱ्या म्हणलं तर तसं कैऱ्यासारखं त्या खाता आल्या पाहिजे ना. मग ते दोडी शब्द खराच असायला पाहिजे. आमच्या भागाचे लोक चांगले बोलून राहिले. कापसाचे दोडे, कापसाचे दोडे. तर हे कापसाचा दृष्टांत दिलेला आहे. हे कापसाची जी दोडी असते याच्यामध्ये काय किती गुणधर्म आहे. निरस बिसद गुणमय फल जास्त. ते निरस असतं. जसं लिंबू आहे. लिंबू तुम्ही असं दोन भाग केले, नुसतं दाबलं का असं टप 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 पडायला लागतं रस. लिंबू तर आपण रोजच खातो ना, कशावर बी घेतो. त्याच्यात सगळ्या भाज्यात, याच्यात सगळ्याशी एकरूप आहे. खूप मैत्री आहे लिंबूची. खूप जणांशी मैत्री आहे. वरणाशी मैत्री आहे. अनेक मटकी बिटकी हे जे आपण करतो ना, पोहे, खूप दोस्ती आहे त्याची सगळ्याशी. त्याच्यामुळे ते आपल्या घरात असतं. पाहुणे जरी आले तरी नुसतं पाण्यात पिळलं की झालंच काम, पाहुणे खुश. ते जसं टपटप टप पडतं तसंच कापसाच्या दोडीचं नाही. कापसाची जी दोडी आहे ती बघा तुम्ही कापून बघा, ती त्याच्यात एक थेंबसुद्धा पडणार नाही. ती निरस आहे. मग हे साधूचं जीवन निरस असतं. निरस म्हणजे विषयासक्ती नसते, विषयासक्ती नसते. म्हणून हा दृष्टांत त्यांना दिलेला आहे. निरस म्हणजे जरी ते संसारामध्ये दिसत असले तरी ते कोणाशी असं त्यांचं मन चिकटलेलं नसतं. त्यांच्या प्रसंगाहून, त्यांच्या चरित्राहून बघा तुम्ही. जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र बघा. त्यांच्या जीवनात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटना, त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचे लिप्त नव्हते. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्नान्न करिता मेली, असं वर्णन आहे. दुष्काळ परिस्थिती झाली, काही जवळ राहिलं नाही तरी ते त्याच्याशी लिप्त नव्हते. आणि त्याच्या अगोदर श्रीमंती होती तरी ते हरकून गेलेले नव्हते. श्रीमंती होती तरी हरकून गेलेलं नव्हतं. दुष्काळ पडला तरी त्यांना काही वाटलं नाही, काही त्याविषयी त्यांना दुःख झालं नाही. जसं आपण एवढे चिकटलेलो असतो, मागं आम्ही असे दिवस काढले, असं झालं तसं झालं, मग पुढं मध्ये थोडा काळ सुधारला होता, पुन्हा पोरगं बेकार निघालं, असं काही सांगत राहतं. हो, त्यांनी पत्त्यावर पैसे लावले, काय सांगावं बाबा. हो, म्हणलं मग इकडं हरिपाठाला पाठवू जाय ना, तिकडं येत नाही दे, तिकडे येत नाही ना. अशा प्रकारे तुम्ही घेऊन जाता का? म्हणलं बघ मग आम्हाला तेवढेच उद्योग आता. हो, तर हे जे चरित्र असतं त्यांचं,
नीरस हे जे वर्णन आलेलं आहे ते कशालाच चिकटलेले नसतात. तुकोबारायांच्या जीवनातल्या घटना बघा, कोणत्याही दुःखानं ते दुःखी झाले नाही आणि कोणत्याही सुखानं सुखी झाले नाही आणि काही असं मोठा उत्सव केला नाही. आपल्याला तर थोडी एखादी घटना घाली का किती उत्सव करतो, आमच्या लेकराचा वाढदिवस आहे, आता तर हॉटेलच झालीत. हो, अरे काय एवढं त्याच्यात माणसानं सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादाने बजावे आणि लावारावण धरावे मनामा. ही ओवी बघ, फार महत्त्वाची ओवी आहे. याला नीरस म्हणतात. नीरस म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्याला चिकटलेलं नाही. जसं आपण प्रपंचाला सोडत नाही, अत्यंत चिटकूनच असतो सगळ्या गोष्टीची, त्याचा मोह आपल्याला सुटत नाही अशी स्थिती आहे. नाहीतर आता ही कथेच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला जर एखादा घरामध्ये चांगला पदार्थ बनवला, लोक कथा सोडायला बसले, पण संध्याकाळी अशी बी खिचडीच राहते. हो, अशीच ती. आणि पती पत्नी जास्त आता जास्त परिवार राहत नाही, दोनच तोंड आणि खिचडीन बोंड अशी स्थिती आहे. म्हणून काही जास्त तिकडं मन माणसाचं हे होत नाही. पण प्रपंचामध्ये हे सामान्य माणसं चिकटलेले ते तसे नाही, ते नीरस. ज्ञानोबरांच्या जीवनातल्या तुम्ही गोष्टी बघा की त्यांच्या मात्यापित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मग ते आईवडील म्हणजे सामान्य नव्हते, ते प्रत्यक्ष परमात्म्याचे रूप होते, सामान्य नव्हते. जसे काही काही जे आईवडील असतात ते वडील कुठं बी आपले तंबाखू चोळून राहिले, कुठं बी पाचा थुकू राहिले, असे थोडंच होते. ते अधिकारसंपन्न आईवडील होते, प्रत्यक्ष परमात्म्याचे ते रूप होते. आणि त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. तर ज्ञानोबराचं पूर्ण जीवन दुःखात जायला पाहिजे. कधी ज्ञानोबरांनी लिहिलं की आमच्या घरात असं घडलं, लहानपणी आमच्यावर एवढं मोठं संकट आलं होतं आणि आम्ही कसे दिवस काढले, आम्हाच्याकडून लोक भिक्षा आम्हाला देत नव्हते, दिलेली भिक्षा हिसकून घ्यायचे, असं कधी त्यांच्या ग्रंथात कुठं लिखाण दिसलं का? म्हणजेच याचा अर्थ ते प्रपंचाशी कसे होते, नीरस. ते त्याला चिकटलेले नव्हते. नाही तर अशा घटना घडल्या आपण तर हे काहीच करणार नाही, काहीच करणार नाही. जे भेटलं त्याला तेच, तुम्हाला माहीत पडलं का आमचं असं झालं, असं तेच सांगत राहू आपण, अशी गोष्ट आहे महाराज. म्हणून ते संतांचं जीवन, सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये बघा तुम्ही, ते नीरस इथं जे वर्णन आलेलं आहे त्या दोडीचं वर्णन, ती नीरस असते. बिसद म्हणजे शुभ्र. कापूस ज्या वेळेला त्या बोंड ते फुटतात, ते त्या दोड्या फुटतात अशा, तर त्यावेळेला ते त्याच्यातून कापूस बाहेर येतो आणि ते असं शुभ्र दिसतं, एकदम पांढरं शुभ्र. तसं निष्कलंक जीवन असतं संतांचं, पांढरं शुभ्र जीवन, निष्कलंक. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, निष्कलंक जीवन. जसं कबीरदासजी म्हणतात ना की जो की त्यो धरदिनी, दास कबीरने ऐशी ओढी, जो की त्यो धरदिनी चदरिया झिनी देजी. निष्कलंक जीवन, कुठल्याही प्रकारचं कलंक त्यांच्या जीवनामध्ये नसतं. आणि कापूस हा अत्यंत गुणमय आहे, शुभ्र आहे. ती दोडी नीरस आहे आणि कापूस फार गुणमयी आहे, गुणमय आहे. ते इतकं त्या ठिकाणी कष्ट सहन करतं ते कापूस. ज्यावेळेला ते कातल्या जातं त्याला ते याच्यावर मशीन खाली टाकतात, ते अगोदर त्या तारीवर असे दणके वगैरे मारायचे बघा, असे त्याला कापसाचे हे सरकी बाजूला काढायला, ते असे मारून मारून करत होते अगोदर खेड्यापाड्यात, ते यायचं. आता मला वाटतं आता मशिनरी निघाल्यात, त्याच्यात टाकलं की ते दडा 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 ते सगळं हे करून इतकं मार खाऊन 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 शेवटी ते दुसऱ्याचे उपयोग आले. आपण तुम्ही आम्ही इथं बसलोय ते कशाचे उपकार आहेत? कापसाचे उपकार आहेत. हे सगळं कापूस आहे. नाहीतर जगात जर कापूस नसता, असं एक निबंध लिहा, तर कथेला काय झाला. त्याचं एवढं उत्तर नाही होत की पण मग दिवे नसते लागले, एवढं नाही. कोणीच कोणाचे दिवे लावले नसते. एवढे कापसाचे आपल्यावर उपकार आहे.
ते इतकं मार खाऊन एवढं हे करून सुद्धा बघा, आता सुई आहे, सुईमध्ये आपण ज्यावेळेला दोरा ओवतो तर त्या सुईला एक छिद्र असतं बघा, तर तो दोरा अगोदर ते छिद्र बुजवतो, तितक्यात मापाचं ते असतं दोरा, अगोदर छिद्र बुजवतो, नंतर आपल्या कामात. तसं हे संतांचं जीवन आहे की अगोदर तुमचे कुठे छिद्र आहे, कुठं काही दोष आहे का, ते दोष निवृत्त करून तुम्हाला सुखी करतात. असं हे संतांचं जीवन अत्यंत परोपकारी, कापसासारखं जीवन आहे. कापूस हा फार परोपकारी आहे. किती त्या कापसाचं वर्णन करावं. शुभ्र त्याचप्रमाणे संतांचं जीवन निरस बिसद आणि गुणमय फलजासू, अत्यंत गुणी आहे ते. म्हणून संतांच्यामध्ये इतके गुण आहेत, अगणित गुण आहेत, आणि ते असं सगळ्यांना देत असतात. आपणासारखे करीती तात्काळ. ते फार उदार आहे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, ते खूप उदार आहेत, कृपाळू आहेत, ते तुम्हाला गुण देत राहतात. ते असं स्वतःकडे काही, जसे काही लोक आहेत एखादं आपल्या कला येत असली ते देत नाही, काही अशा संकुचित बुद्धीचे असतात. एखादी गोष्ट आपल्याला येत असली तर ते दुसऱ्याला सांगायची नाही, पण ते तसं नाही महाराज, ते तसे नाहीत. ते सगळे गुण तुम्हाला देतात, सगळ्या गोष्टी देतात, असे ते त्यांचं जीवन आहे. जो सही दुःख पर छिद्र दुरावा, बंधनीय जेही जग जस पाहावा. आणि जो त्या ठिकाणी दुसऱ्याचं छिद्र म्हणजे दुसऱ्याचं दुःख नष्ट करून त्याला सुखी कसं करता येईल, ते कापसाचं जसं दृष्टांत आहे तो अत्यंत योग्य दृष्टांत आहे. म्हणून साधु चरित शुभचरित कपासू, निरस बिसद गुणमय फलजासू. या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी संतांना नमस्कार करतायत ना, तर संतांचं गुणधर्म, संतांचे लक्षण सांगतात की संत हे कसे असतात जगामध्ये, त्यांचं वर्णन करताना इथे सांगितलेलं आहे. मुदमंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थराजू. मुदमंगलमय संत समाजू म्हणजे हा संत समाज हा सगळ्यांच्या कल्याणासाठीच आहेत. मंगल करणारे सगळ्यांना आनंद देण्याकरता संतांचं जीवन असतं. जो जग जंगम तीर्थ राजू, या जगामध्ये चालते बोलते तीर्थ म्हणजे कोण आहेत? संत आहेत. तीर्थराज म्हणजे प्रयागराज, प्रयागाला तीर्थराज म्हणतात. म्हणजे चालते बोलते प्रयागराज जर कोणी असतील तर ते संत आहेत. मुदमंगलमय म्हणजे सगळ्यांना आनंदी करणारं ते जीवन आहे. सुखाशी चढावा दयाचे असणे, संतांचं अस्तित्व हे जगाला सुख देणार आहे. आज तुम्हाला आम्हाला जे सुखाची प्राप्ती होते ते संसार करून होते का संतांच्या जवळ आल्यावर होते? सांगावं. तुम्हाला आम्हाला जी सुखाची अनुभूती येते आपण भगवान बाबाजवळ आल्यावर येते का आपल्या घरात परिवाराकडून होते? सांगा तुम्ही, कोण आपल्याला सुख देणार आहे? कुटुंबामध्ये कुणाकडूनही आपल्याला सुख मिळत नाही. सुखाचा भास होतो तेही आपण त्यांच्या पुढं करत असतो. म्हणून स्वार्थमूलक सगळं प्रेम जगामध्ये आहे. सुर नर मुनी सबके यही रीती, स्वार्थ लागी करई सब प्रीती. नाहीतर कोणी कोणाला सुख देत नाही. तेवी पुत्रापासून सुखप्राप्ती, माता पिता होईल म्हणती, शेखी पुत्र अंगोठा दाविती, केवळ भ्रांती पुत्र मोह. मुलापासून सुख होईल तर मुलगा पुढे मोठा झाल्यावर त्याला अंगठा दाखवतो, वडिलाला वडील म्हणायला तयार नाही. कित्येक तुम्हाला दाखवतो उदाहरण, त्यांची मुलं आहेत पण ते आईला घरी येऊ देत नाही, बापाला घरी येऊ देत नाही. आणि काय ते कामाचे, त्याला आमचे मुलं आहेत असे म्हणायची सुद्धा लाज वाटते. हे जे बाकीचे लोक आहेत हे आपल्याला सुख देणारे नाहीत. संतांचंच एक जीवन आहे की ते जगाला सुख देणारे. ज्ञानोबाराय तुम्हाला सुखी करू शकतात, तुकोबाराय तुम्हाला सुखी करू शकतात, संत गोस्वामी तुलसीदासजी तुम्हाला सुखी करू शकतात. मुदमंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थ राजू. चालते बोलते तीर्थराज जर कोणी असतील तर ते संत आहेत. म्हणून पहिली भक्ती आहे की संतांचा संग करा. प्रथम भगती संतन कर संगा. आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर आपण संतांच्या जवळ राहिलं पाहिजे.
जे कोणी संत असतील तिथे जायचं, त्यांच्याकडून श्रवण करायचं, त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर आपलं जीवन आनंदी होऊ शकतं. नाहीतर तुम्हाला असं कोणी जगामध्ये उरलेलं नाही की जो तुम्हाला आनंदी करू शकतो. कारण जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. सगळे लोक त्या ठिकाणी त्रस्त आहेत, त्रिविध तापाने त्रस्त असतात. त्यांच्याकडून तुम्हाला सुखाची अपेक्षा कशी करता येईल? एखाद्या मनुष्याला जर त्या ठिकाणी गचकरणं झालं आणि तो जर त्या माणसाकडे औषध विचारायला गेला, तो मलाच खरूच झालेली, काय त्याचा उपयोग? राणी दुखिया दुखी भेटले का वांज फुली फुलडे झाड जैसे. एक संसारी मनुष्य दुसऱ्या संसारी माणसाला सुखी करू शकत नाही, पण सुखी करणारं जर कोणतं जीवन असेल तर ते संत जीवन आहे. ते चालतं बोलते तीर्थराज आहेत. तीर्थ त्या प्रयागराजामध्ये त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना सरस्वती. गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात राम भक्तिज सुरसरी धारा. इथं भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या तिन्ही गोष्टी आहेत. गंगा यमुना सरस्वती त्यांच्याकडे कसं असतात बघा. राम भक्तिज सुरसरी धारा. रामभक्ती, प्रभूची भक्ती ही सरस्वती आहे. आणि सरस्वती कुणाकडे आहे? संताकडे. संताकडे रामभक्तिज सुरसरी धारा सरसई ब्रह्म विचार प्रचारा. आणि ते भक्ती करत असतात, जे करता करता तुम्हाला जे ब्रह्मज्ञान सांगतात, ब्रह्मज्ञान सांगतात, तेही भक्तियोग ह्या ज्ञानयोग आहे. ब्रह्मविचार म्हणजे ज्ञानयोग आहे. आणि विधी निषेधमय कलिमल हरणी कर्मकथा रविनंदनी बरणी. रविनंदनी म्हणजे यमुना. गंगा यमुना सरस्वती. गंगा म्हणजे रामभक्ती, यमुना म्हणजे कर्मयोग आणि सरस्वती म्हणजे ज्ञानयोग. अशा प्रकारचे हे तिन्ही गोष्टी तिथं असतात. हा त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम संत जिथे आहेत तिथे प्रयागराज आहेत, ते त्रिवेणी संगम आहे. आणखी तुम्हाला सांगतो, आपण तीर्थयात्रेला जातो, खूप जातो. काही लोक तीर्थयात्रेवरून चारधामून आल्यानंतर काही असे इथं लोक मला कधी भेटतात, बोलतात, म्हणले महाराज आम्ही इतकं फिरलो पण इथल्यासारखी मजा नाही, असं ते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जो इथे आपल्याला भगवत कथेतून आनंद मिळतो, इथे जे भजनामध्ये आनंद मिळतो, तो आनंद तिथे नाही. आणि आता दिवसेंदिवस तर जे तीर्थयात्राचे हे जे प्रयोग हे सगळे व्यापारीकरण झालेले आहेत. इथं काहीच नाही. ते तिकडच्या लोकांना, त्या मंदिर सांभाळणाऱ्या लोकांना तुमच्याविषयी काही प्रेम नाही, काही नाही. फक्त बस पैसा फेको और हां, अशा प्रकारे पैसे फक्त लूटमार करणारे लोक आहेत. अशा प्रकारचे हे तीर्थयात्रा करू नका असं माझं काही म्हणणं नाही आहे. पण तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य. तीर्थाला न जाता तुम्हाला जर जागेवरच तीर्थराज भेटत असले तर मग तिकडं कशाला जायचं? हां, कथा त्रिवेणी संगम इथे जर असल्यानंतर तुम्ही तिकडं कशाला जायचं? मी लहान होतो ना, मी त्यावेळेला आमच्या आजी वगैरे होत्या, तर आजीला मी सांगायचो मला संस्थेत जायचं, आळंदीला जायचं. मी जाणार, मी तिथे 4 वर्ष राहणार, शिक्षण घेणार. तर मला त्या आजीचं शब्द अजून आठवतो. त्या आजी मला म्हणायचं तू सगळे येडेचाळे सोडून दे म्हणे. अरे अमृत घट भरले तुझ्या घरीन का वनवन फिरशी बाजारी, ते म्हणायचे. तुझ्या घरामध्ये अमृताचा घडा आहे आणि तू कशाला इकडे तिकडे भटकू राहिला. म्हणजे ते आमच्या वडिलाबद्दल बोलायचे. आमच्या आजी अमृत घट भरले तुझ्या घरी, तुला काय पाहिजे असेल संस्थेतलं वगैरे त्यांना विचार ना, तुला काही शंका असतील, एखादा ग्रंथ तुला समजून घ्यायचा असेल तर विचार. ते प्रत्यक्ष अमृताचे घड आहेत. अमृताचा हंडा सोडायचा आणि इकडे तिकडे भटकत बसायचं. काही संस्थेले विद्यार्थी गेलेले जर चांगल्या याच्यात राहिले अंकुशामध्ये तर ठीक आहे, नाहीतर एक रोहिलागडचा मुलगा तिथे टाकला होता आळंदीला, तर त्यांच्या खोलीवर आम्ही गेलो तर सगळे हिरोईनचे फोटो होते त्याच्या खोलीमध्ये. आता ते 2-3 हिरोईनचे नाव मला माहिती आहे, ते फोटो तिथे लावलेले होते. तर अशा प्रकारचं काय ते जीवन आहे. संस्थेत जाऊन काय फायदा झाला? जर काही मोठे संतांचा अंकुश असला
तर जीवन घडू शकतं, नाही तर घडू शकत नाही. आणि ती अनुभूती माझ्या जीवनामध्ये आली. आमच्या आजीचे शब्द खरे झाले की मी खरोखरच मग त्यांनाच अमृताचा घडा समजून काय जे असेल ते त्यांना विचारायचं आणि त्यांनी एखाद्या आपल्यावर शक्तिपात करावा किंवा आशीर्वाद द्यावा. ते खरं झालं, ते खरं झालं. त्याप्रमाणे ते सांगत गेले. एकदा तर मी सहज ते असे बसले होते. म्हणलं आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो. म्हणलं भाऊ मला पेटी शिकायची होती, हे पुढं क्लास वगैरे लावू का? ते म्हणे शिकवतो म्हणे तुला. हां, मंदिरात पेटी होती, शिकवतो म्हणे. मग आणली मी त्यांच्यासमोर ठेवली. मग त्यांनी मला हे असं स्वर वगैरे दाखवले. ते 7 स्वर सांगितले. त्याच्यातले अजून 5 स्वर असतात. कोमल विकृतिवान आणि तीव्र विकृतिवान एक असतो, 4 कोमल विकृतिवान असे म्हणून 12 स्वराचं हे सप्तक आहे म्हणले. इकडं तेच असतं, मध्ये तेच असतं आणि इकडे तेच असतं. फक्त उंच आवाज कमी आवाज असा तो खेळ आहे म्हणजे. असं मला सगळं समजून सांगितलं, ते दाखवलं. आणि आवाजाचं एक दिशा असते म्हणजे वर जर त्या ठिकाणी म्हणायला लागला इकडं चापसून पाहायचं, कोणी खाली म्हणायला लागलं का इकडं बघायचं, ते सापडते म्हणे आपोआप स्वर. त्यांनी मला एक 2-3 त्याचे टॅक्ट दाखवली. तर संध्याकाळपर्यंत मी 2-3 चाली वाजवल्या होत्या संध्याकाळपर्यंत. एका दिवसातच काम झालं. म्हणून मी पेटी फक्त 1 दिवस शिकलेलो. मी काही कुठं क्लास वगैरे काही लावला नाही, काही नाही. एका दिवसात शिकलेलं आहे. आणि कोणाला एका दिवसात शिकायचे असेल तर मला शिकवता येते. तर एवढं ते फार अवघड आहे. स्वराचं इकडं तिकडं हे असतं. आवाजाची जी कुठपर्यंत आवाज चालला आहे बाबा ते अजून लक्षात येऊन जातं. असा तो प्रकार त्यांनी सांगितला होता. म्हणजे त्यांच्या सानिध्यामध्ये हे सगळं घडून गेलं. मग चालते बोलते तीर्थराज आहेत ना ते, प्रयागराज ना, चालते बोलते प्रयागराज आहेत ना. म्हणून मुदमंगलमय संत समाजू जो जग जंगम तीर्थराजू. रामभक्ती ही सरस्वती आहे. या ठिकाणी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे सगळं आहे. हरिहर कथा बिराजती बेनी सुनत सकल मुदमंगल वेदेनी. आणि यामध्ये जे हरिहरांची कथा आहे, हरिहरांची कथा म्हणजे भगवान रामचंद्र प्रभूची, भगवान विष्णू परमात्म्याची, भगवान महादेवाच्या कथा या रामायणामध्ये आहे. हे त्रिवेणी संगम आहे. जे आता ज्ञानेश्वरीने सांगितलं कथा त्रिवेणी संगम, हे त्रिवेणी संगम आहे. सुनत सकल मुद मंगल देनी. आणि ही कथा जर मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं ऐकलं तर आपलं जीवन कल्याणमय, आपलं कल्याण होतं. आपल्याला त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. बटू विश्वास अचल निज धर्मा तीर्थराज समाज सुकर्मा. बटू म्हणजे वडाचं झाड. त्या त्रिवेणी संगम प्रयागराजवर जे वडाचं झाड आहे तिथे वडाचं झाड म्हणजे काय? अचल निज धर्मा विश्वास. आपल्या धर्मावर अटल विश्वास, हेच वडाचं झाड आहे. श्रेयांश धर्मो विगण. आपलं जे धर्म आहे, आपला हा भागवत धर्म, याच्यावर नितांत विश्वास ठेवायचा. हेच वडाचं झाड आहे. आणि तीर्थराज सका समाज सुकर्मा. आणि जीवनामध्ये शुभकर्म करत राहा, हाच त्या तीर्थाचा परिसर आहे. हा तीर्थाचा जो परिसर आहे किंवा तीर्थातला जो समाज आहे, हे सगळं आपल्या जीवनामध्ये शुभकर्म करत राहायचं. आपल्याला भगवंतांनी ज्या शक्ती दिलेल्या आहेत, ज्या काही शक्ती दिल्या आहेत, हात आहे, पाय आहे, डोळे, याच्याने चांगले काम करत राहायचे. चांगले काम करत राहायचं. तोंड दिलं आहे भगवंताचं नाव घ्यायला का बिड्या फुकायला? सांगा. तोंड दिलं आहे कमलमुख राम भजन को दिया, त्याचा सदुपयोग करून घ्यायचा. डोळे दिलेत ग्रंथावलोकन करायचं. डोळे दिले ते प्रभूचं दर्शन करायचं. ह्या सगळ्या गोष्टी हेच सुकर्म. याच तीर्थराजातला हा समाज आहे, परिकर आहे. सबई सुलभ सब दिन सब देसा शेवत सादर समन कलेसा. आणि हा तीर्थराज सगळ्यांना प्राप्त होतो, सगळ्यांच्या जवळ आहे. प्रत्येक गावोगावी संत असतात. आपल्याला ओळखता येत नाही, आपली ती दृष्टी नाही. सगळ्या ठिकाणी असतात. सबई सुलभ सब दिन सब देशा. प्रत्येक दिवशी तुम्हाला संत भेटू शकतात. तुमच्या अंतःकरण पवित्र असलं की तुम्हाला संत फार लांब नाही, संत भेटू शकतात. आणि सब देशा, सगळ्या देशामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत असतात. प्रत्येक गावागावामध्ये संत असतात. असं काही फार मोठं हे तीर्थ तुम्हाला कुठे फिरून इकडे तिकडे जायची गरज नाही. जसं आता प्रयागराजला जायचं म्हटलं तर तुम्हाला पैसे लागतात.
ते काही सहज आहे का? पण संतरूपी प्रयागराज तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकतात। आपल्याकडे बघा ना, शांतीब्रह्मनाथ महाराज आहेत, काही फार लांब थोडंच आहे आपल्या इकडे। त्यांचे सद्गुरुनाथ आहेत, स्वामी जनार्दन स्वामी आहेत, हो। इकडे निपट निरंजन आहेत, इथे गजानन महाराज आहेत, इकडे स्वामी समर्थ महाराज आहेत। सगळे संत जवळ आहे, भगवान बाबा आहेत, सगळे संत आपल्या सानिध्यामध्ये आहेत। आणि वाङ्मय आहे घरामध्ये, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, गाथा, हे सगळं आपल्या घरामध्ये असायला पाहिजे, वाचायला पाहिजे। हे सहज प्राप्त होणारं तीर्थराज आहे। आणि हे तीर्थराजाचा महिमा असा आहे, अकथ अलौकिक तीर्थ राहू देई सद्य फल प्रगट प्रभाव। अकथ म्हणजे आपल्याला ते मुखानं त्यांचं पूर्ण वर्णन करता येणार नाही, अवर्णनीय अशा प्रकारचे हे संत आहेत। त्यांच्याकरता शब्द कमी पडतात, अलौकिक आहेत, लौकिकासारखा त्यांचा विषय नाही, अलौकिक गोष्ट आहे। आणि हे आपल्याला हे तीर्थ प्राप्त झालेलं आहे आणि ते प्रत्यक्ष त्याचा प्रभाव प्रगट आहे, प्रत्यक्ष त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो की त्यांचा काय प्रभाव आहे म्हणून। जसं आता शांतीब्रह्मनाथ महाराज आहे, त्यांचा काय प्रभाव आहे, संतांच्या सानिध्यामधला काय प्रभाव असतो। आता हा आमचा ज्ञानेश्वर आहे, असं एक कीर्तन करेल असं वाटलं नव्हतं, पण ते नाथ महाराजांचं भागवत श्रवण केलं तर ते प्रत्यक्षच, हो, प्रत्यक्ष प्रभाव। आपल्या जीवनामध्ये काही काही गोष्टी अशा दिसून येत नाही, आपल्याला लगेच कळून जातात की हा कशाचा प्रभाव आहे, ते संतांचाच प्रभाव आहे। देई सद्य फल प्रगट प्रभाव, सुनी समुझई जन मुदित मन, मज्जहि अति अनुराग रामा, मज्जहि अति अनुराग। लहई चारि फल अछद तनु, साधु समाज प्रयाग। सियावर रामचंद्र पद जय कर, बोलो जय सिया राम, जय जय सिया राम, जय राम जय जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। सुनी समुझई जन मुदित मन, फक्त या ठिकाणी हे ऐकायला पाहिजे, संतांच्या जवळ जाऊन हे श्रवण करायला पाहिजे। सुनई, सुनी समुझई, नुसतं ऐकायचं नाही, ते काय सांगतं ते समजून घ्यायचं, आपल्या कल्याणाच्या काय गोष्टी ते समजून घ्यायचं। आणि मुदित मन, मज्जही अति अनुराग, आणि त्या तीर्थराजामध्ये जे काही प्रसन्न मनानं स्नान करीत असतील, स्नान करणं म्हणजे कथेला येऊन बसणं, हेच खऱ्या अर्थानं स्नान आहे, या तीर्थराजाचं स्नान आहे। अनुराग म्हणजे मोठ्या प्रेमानं त्याचं स्नान करायचं। असे जे लोक संतांना समजून घेतात, संतांचं सानिध्य प्राप्त करून घेतात, संतांचा सहवास, त्यांच्याकडून मिळणारं ज्ञान, ह्याच्यामध्ये जे काही स्नान करतात। लहई चारि फल अछत तनु, साधू समाज प्रयाग। अछत तनु म्हणजे शरीर असतानाच त्यांना धर्मार्थ काम मोक्ष सगळं मिळून जातं, सगळं त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होऊन जातो। आता हा हा संतांचा महिमा आहे। इथपर्यंत आपण आज बघितलेला आहे, उद्या बघू आता। श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुर सुधारी, वर्णौ रघुबर बिमल बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरऊ कलेश विकार सियावर। बोलो जय सिया राम, जय जय सिया राम, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कबीर देव। सुमति निवार सुमति के संगी, हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मुंज, शंकर सुवन केसरी नंदन। चातुर राम काज करिबे को आतुर,
विकट रूप धरि लंक जरावा। सुग्रीवैकेना रामं याय राजपदवीना। पिशाच निकट नहीं आवे महावीर। फल पावे राम दुलारे। के गाथा जहाँ हरि भगत कहानी।